महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे. पालकमंत्रीपद घटनात्मक आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर असेल नाही. पालकमंत्रीपद घटनात्मक नाही, पण अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जिल्हा नियोजन समिती जी आहे याच्या निधीच्या वाटपामध्ये यांचा एक रोल महत्त्वाचा असतो. ही प्रथा केव्हापासून चालू झाली, तर ज्यावेळी 1972 वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते तेव्हापासून अशा प्रकारची प्रथा ही चालू झाली. त्यावेळी जिल्ह्यासाठी एक प्रभारी मंत्रीपद म्हणून जाहीर करण्यात आलं होतं आणि तेव्हापासून अशा प्रकारची बाब ही कंटिन्यू आहे. मंत्रिमंडळातला मंत्री ज्या एखाद्या जिल्ह्याचा जो असतो तर त्यांना एखाद्या जिल्ह्याचं प्रभारी पद दिलं जातं आणि जिल्हा नियोजन समितींचे ते प्रमुख असतात. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून साधारणपणे 300 ते 400 कोटी रुपयाचं नियोजन यामधून केलं जातं. त्यामुळे हे पद अतिशय महत्त्वाचं आहे. तर तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्री